तर जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. तर मागील वर्षीच्या पोलीस भरतीमध्ये काही विद्यार्थ्यांनी अशा चुका केल्या होत्या जे की त्यांचं सिलेक्शन होऊन देखील ते विद्यार्थी ट्रेनिंगला जाऊ शकले नाहीत. आणि काही विद्यार्थ्यांनी या छोट्या-छोट्या चुका व्यवस्थित अगदी सुरुवातीपासून दुरुस्त करत गेले आणि त्यांची तयारी अगदी नॉर्मल आणि मीडियम असून देखील ते आज ट्रेनिंग करत आहेत. तर अजिबात वेळ न घालवता आपण त्या 10 चुका सांगेन जे की प्रत्येक वर्षी विद्यार्थी करत असतात. परंतु आपल्याला यावर्षी ही चूक करायची नाही. आपल्याला प्रॉपर सगळ्या गोष्टींचं गाईड असणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिली चूक मोस्टली विद्यार्थी काय करतात, की डॉक्युमेंट जे आपले आहेत, डॉक्युमेंटची फाईल पूर्ण जाहिरात आल्यानंतर किंवा सगळं वातावरण झाल्यानंतर डॉक्युमेंटच्या मागे लागतात. तोपर्यंत वर्षभर अभ्यास आणि ग्राउंड या गोष्टींवरच देतात. परंतु जर तुमचे डॉक्युमेंट जर व्यवस्थित नसेल, तर तुमचं त्या मैदानी चाचणीचा आणि लेखीचा अगदी शून्य किंमत आहे त्याला. त्यामुळं तुमचे डॉक्युमेंट फाईल आत्तापासूनच तयार ठेवायचे. आणि आपले 2 ते 3 अतिशय पॉप्युलर व्हिडिओ आहेत डॉक्युमेंट बाबतीत. त्यावर एकही तुम्हाला शंका राहणार नाही. ते व्हिडिओ तुम्ही बघा आणि त्या हिशोबाने आत्ताच आपली फाईल करून ठेवा, जेणेकरून शेवटच्या क्षणी आपला हिरमोड झाला नाही पाहिजे. कारण आपण वर्षभर एवढी मेहनत घेतोय आणि थोडक्या अगदी क्षुल्लक कारणावरून जर आपण बाहेर गेलो, तर त्याच्यासारखं मोठं दुःख कोणतंच नसणार आहे. दुसरी चुकी 2 वर्ग या 2 गटांमध्ये विद्यार्थी करतात. पहिला एक गट असा असतो, की फक्त फिजिकलची तयारी करतात. लेखीचं आपण बघू म्हणणार शेवटच्या क्षणी. त्यांना ओव्हर कॉन्फिडन्स असतो. खास करून यामध्ये जुने विद्यार्थी जास्त असतात आणि त्यामुळे त्यांचा काय तोटा होतोय, की लेखी ऐन टायमाला पेपराची पॅटर्न पूर्णपणे अलीकडे अनिश्चित पेपर पॅटर्न आहेत आणि त्यामुळे पेपर पूर्ण जर आउट ऑफ सिलेबस आला, तर ते विद्यार्थी अगदी 1 ते 2 मार्काने मागील वर्षी निघालेले आहेत आणि ही देखील चूक अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टींचं चांगलं बॅलन्सिंग करायचं आहे. जेवढं आपण सध्या मैदानी चाचणी किंवा लेखीला वेळ देतोय, तेवढाच आपण मैदानी चाचणीला देखील वेळ दिला पाहिजे आणि लेखी चाचणीला तेवढाच समान वेळ पाहिजे. कारण कोणतीही आपल्याला माहीत आहे, एका जर आपण फक्त 1 ते 1 जर आपण म्हणून राहिलो किंवा फक्त ग्राउंडच तयार केली, तर तशा गोष्टी साध्य होत नाहीत. तर दोन्ही गोष्टी व्यवस्थित बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आत्तापासूनच तयारी करताना दोन्ही गोष्टींचं एक प्रॉपर वेळापत्रक बनवायचं आहे. ही चूक ही अभ्यासक्रमाबाबतीत आहे. खास जास्तीत जास्त विद्यार्थी काय करतात, की सिलेबसच्या पाठीमागे धावतात आणि त्यांना माहीत आहे, की ठरलेला आपला सिलेबस आहे. मराठी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता असतील किंवा जी-के आणि करंट अफेअर्स वगैरे. तर या गोष्टी ठरलेल्या सिलेबसचे जास्त मागे धावतात आणि यामध्ये प्रिव्हियस इयर जे पेपर आहेत, मागील वर्षाचे 2 ते 4 वर्ष पाठीमागे जे झालेले पेपर आहेत, त्याकडे पूर्णपणे अव्हॉइड करतात. तर ही एक अतिशय आणि सर्वात मोठी घोडचूक म्हटलं तरी चालेल, कारण ही सर्वात मोठी चूक आहे. कारण मागील वर्षी असं झालेलं आहे, की मोस्टली प्रश्न हे मागील वर्षातील 60 ते 70 प्रश्न हे हाय असे कॉपी पेस्ट झाले होते आणि त्यात देखील विद्यार्थी जर कन्फ्युजन होत असेल, तर मग खूप अवघड परिस्थिती आहे. त्यामुळे यावेळेस ही चूक करायची नाही. आपण मागील वर्षीचे पेपर आत्तापासूनच 1 किंवा 2 प्रत्येक कोणत्याही तुम्ही जिल्ह्यात सोडवा. उदाहरणार्थ भंडारा, गोंदिया, सांगली, सातारा कोणताही जर तुमचं जर कोणत्याही एक जिल्ह्यात 2 निवडायचे आणि त्याचं व्यवस्थित पेपर सोडवून चुकलेले काय तुमचे 7 ते 10 किंवा 15 प्रश्न, 20 प्रश्न असतील, ते प्रॉपर त्या प्रश्नांचा अभ्यास करून ते प्रश्न आपल्या एका वहीमध्ये लिहून काढायचे आहेत आणि अशी तयारी केली तरच आपला लेखीला चांगला स्कोर येणार आहे. आणि यापुढची एक सगळ्यात मोठी चूक अशी आहे, की फेक न्यूजवर जास्त विश्वास ठेवतात. जसं की WhatsApp, टेलिग्रामवर मोस्टली माहिती खरी ऑर्गॅनिक भेटते, परंतु WhatsApp यासारख्या जे की फेक लिंक्स आलेल्या आहेत, त्या गोष्टीवरती पटकन विश्वास ठेवायचा आणि कुठे आपला फॉर्म फिल करायचा. असल्या गोष्टी नवीन विद्यार्थ्यांमध्ये खूप घडल्या मागील वर्षी आणि त्यामुळे भरपूर फ्रॉड देखील झाले होते. कारण अशाच फेक लिंक्स तयार केल्या आणि त्यामध्ये आपला सर्व डाटा दिला होता. त्यामुळे आपला डाटा लीक वगैरे असले सायबर क्राईम देखील घडले होते. त्यामुळे ऑथेंटिक जी बातमी आहे त्यावरती विश्वास ठेवायचा. आपल्या महाराष्ट्र पोलीस भरतीचे एक ऑफिशियल पोर्टल आहे, त्यावरती कोणतीही नवीन अपडेट आली तर तिथे चेक करायची, ना की इकडे फेक जे वेबसाईट्स आहेत त्यावरती अतिशय कमी विश्वास म्हणजे विश्वासच ठेवायचा नाही. यापुढची चूक अशी, की आपलं जे तुमचा मित्र किंवा फ्रेंड सर्कल आहे त्यामध्ये आतापासूनच तुम्ही मेरिट लावायचा प्रयत्न करताय. जसं की मागील वर्षी इथं एवढं मेरिट लागलं त्यामुळे तिथं पुढच्या वर्षी एवढं जास्त जाईल किंवा कमी जाईल. तर सध्या त्याची आवश्यकता आहे का? तर अजिबात नाही. आत्तापासूनच मेरिट लावायचं किंवा अंदाज बांधायचे पूर्णपणे बंद करायचं आहे. कारण त्या टायमाची परिस्थिती किंवा सिच्युएशन आणि विद्यार्थ्यांचा कल फॉर्म भरण्याचा ह्या सगळ्या गोष्टी टोटली डिफरंट असतात आणि आपण त्यावेळेस ह्या गोष्टींची चर्चा नक्कीच करू. परंतु सध्या तरी मेरिटचा अंदाज किंवा अशा गोष्टी जरा थोड्या अवॉइड केल्या तर बेटर आहे. आता ही एक अशी चूक आहे, की जे जास्त आपण कोणाला आजकालच्या सध्या सिच्युएशनमध्ये जास्त सांगू शकत नाही, की मोबाईलचा अतिवापर. आपल्याला माहीत आहे आपण मोबाईलचा वापर करतो कशासाठी? YouTubeवरती काय आपले टॉपिक्स असतील, जसं की गणितामधील जर संभाव्यता किंवा भूमितीचे काही टॉपिक जर आपल्याला क्लिअर झाले नाही, तर आपण समजले नाहीत पुस्तकातील, तर आपण काय करतो YouTubeवरती वगैरे लेक्चरमधून तो क्लिअर करतो आणि त्यानंतरच
हळूहळू काय होतं की आपण इंस्टा वगैरे रील्स किंवा यूट्यूब शॉर्ट व्हिडिओमध्ये जर गुंतून जातो आणि आपला बहुमूल्य वेळ आपण तिथं स्पेंड करतोय, तर याची देखील तुम्ही खबरदारी घ्यायचा आहे. मोबाईलचे किती जरी तुमचं महत्त्वाचं काम असतं, तर कॉलिंगसाठी मोबाईल वापरा जास्तीत जास्त. आणि लेक्चर जर बघायचं असेल, तर दिवसभरातील तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते एका वहीवर लिहून काढा आणि ते संध्याकाळी तुम्ही लेक्चर अटेंड करू शकताय. अजून एक ही चूक की खास करून जुन्या विद्यार्थ्यांमध्ये, की जोपर्यंत जाहिरात येत नाही तोपर्यंत अभ्यासच सुरू करत नाहीत. फक्त नॉर्मल मैदानी चाचणी करणार आणि अप्पर वगैरे घालून ग्राउंडवरती जस्ट काय निवांत फिरणार वगैरे इकडं आणि नॉर्मल जॉगिंग, एखादा गोळा थ्रो, एकदम कूलमध्ये ते प्रॅक्टिस करतात. परंतु आजकालची मागील 2 वर्षे जर स्पर्धा बघितली, तर हीच सगळ्यात मोठी चूक होते की जुन्या विद्यार्थ्यांची, की मैदानी चाचणी किंवा जाहिरात आल्यानंतरच तुम्ही सगळ्या गोष्टी सुरू करायचं. कारण त्यांच्यामध्ये एक असं वातावरण असते की कॉन्फिडन्स एकदम त्यांचा उच्च असतोय, की आपण शेवटच्या क्षणी सुद्धा 1-2 महिना करून आपण भरती होऊ शकतोय. तर तुम्ही आजपर्यंत का नाही झाला, हे देखील प्रश्न आपण स्वतःला विचारायचा आहे आणि आत्तापासूनच प्रामाणिकपणे तयारी करायची. सेकंड लास्ट एक चूक अशी आहे की फॉर्म भरत असताना आता जर जाहिरात आल्यानंतर ह्या गोष्टी मी पुन्हा काय ह्यावरती व्हिडिओ नाही येणार आपला. परंतु फॉर्म भरत असताना मागील वर्षी एवढ्या चुका झाल्या होत्या विद्यार्थ्यांच्या की सांगायलाच नको. कारण प्रत्येक ह्याच्यामध्ये चूक झाली होती. डोमासाईल, नॉन क्रिमिनल, चुकीचे नंबर किंवा महिला आरक्षणाबाबतीत तर भरपूर घोटाळे झाले होते. तर या गोष्टी तुम्ही अव्हॉइड करायच्या आहेत. फॉर्म भरत असताना व्यवस्थित भरायचं आहे. आपल्याला जर वाटत असेल आपण व्यवस्थित नाही भरलं, तर मोबाईलवर कॅन्सल करायचा आणि एखाद्या नेट कॅफेमध्ये वगैरे जाऊन तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरू शकता, अतिशय तज्ञ नेट कॅफेवाल्यांकडून. आणि शेवटची एक बहुमूल्य चूक अशी आहे, की आजचे काम उद्यावर ढकलायचं नाही. ही एक सगळ्यात मोठी चूक किंवा तुमच्यासाठी एक माहितीस्पद म्हणून तुम्ही हे विचारात घ्या, की आज जे आपल्याला काम करायचं आहे, जसं की आपण एक शेड्यूल बनवलेला आहे आठवड्याचा. त्यामध्ये आपण काय असेल ग्राउंडचं दिलेलं आहे टायमिंग किंवा लेखी परीक्षेचा आपण जर अभ्यास करतोय किंवा सिलेबस असते. तर यामध्ये काय टास्क जे आपले आहेत ते आज करायचे ते आजच करून टाका. भले रात्रीचे 12 किंवा 1 वाजू दे. कारण काय होतंय, ते आपले कन्सेप्ट आपला क्लिअरच होणार. परंतु आपल्याला एक अशी सवय लागते, की आजचं काम जाऊ दे आपण उद्यावर ढकलतोय. मोस्टली ही आपल्याला सवय लागते या गोष्टींची आणि पुढे जाऊन आपल्याला ही अंतिमतः नुकसानच करते. तर ह्या होत्या आपल्या आजच्या 10 चुका, जे की मागील वर्षी आपल्या चॅनलवरती कमेंटचा पाऊस पडला होता या चुकांबाबतीत. प्रत्येकाला आपण उत्तर देत पूर्णपणे पण प्रत्येकाची आपण समस्या सॉल्व्ह केली होती आणि त्यांना व्यवस्थित समाधान देखील भेटलं. आणि पूर्ण मी मागील 2 दिवसापासून ॲनालिसिस केलेलं आहे, जे की आणि कॉमन चुका या होती त्यावरती आपण आज व्हिडिओ बनवलेला आहे. तर यामध्ये अजून कोणत्या चुका असतील तर तुम्ही नक्की कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवायचा हे देखील सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत